आज आपण केलेली आहे एकदम खमंग आणि कुरकुरीत अशी एक वेगळ्या प्रकारची चटणी, जी तुम्ही कधी खाल्ली पण नसेल किंवा कधी ऐकली पण नसेल। नमस्कार, मी प्रतिमास किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण करणार आहोत एक वेगळ्या प्रकारची चटणी। ही चटणी मी माझ्या बहिणीकडे नाशिकला खाल्लेली होती आणि मला ती खूप खूप आवडलेली होती। तर म्हटलं चला तर आपण याची रेसिपी आपल्या चॅनलवरती दाखवूया, कारण ही चटणी बऱ्याच जणांना माहिती पण नाही आणि कधी कोणी याचं नाव पण ऐकलेलं नसेल। तर याचं नाव आहे खडी चटणी। एकदम साधी सोपी चटणी आहे, खूप छान लागते, अगदी खमंग आणि कुरकुरीत होते। याची रेसिपी तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती पण मिळणार नाही, ही मी माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच दाखवते आहे। तर रेसिपी पूर्ण बघा, पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। खडी चटणी करण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा, थोडंसं सुकं खोबऱ्याचा तुकडा, अर्धी वाटी शेंगदाणे आणि 25 ते 30 लसूण पाकळ्या। मग आपल्याला एका चाकूने लसूणचे अगदी बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत। जेवढे बारीक करता येईल तेवढे बारीक तुकडे आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत। इथे आपले आता लसूणचे तुकडे पण करून झालेले आहेत। आता हे आपण बाजूला ठेवून देऊ। नंतर आपल्याला सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि तो पण आपल्याला असा चिरून घ्यायचा आहे आणि त्याचे सुद्धा आपल्याला पातळ आणि बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। जसं आपण चिवड्यामध्ये वगैरे टाकतो अगदी त्याप्रमाणेच आपल्याला खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। जेवढे पातळ आणि बारीक तुकडे करू तेवढे ते दिसायला आणि खायला पण छान लागतात। आता इथे खोबऱ्याचे तुकडे पण करून झालेले आहेत, आता ते पण आपण बाजूला ठेवून देऊ। नंतर आता आपल्याला इथे कांदा घ्यायचा आहे आणि कांदासुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे, बारीक चौकोनी असा चिरून घ्यायचा आहे, जसं आपण भाजीसाठी चिरतो तसं। आता कांदा पण छान बारीक चिरून झालेला आहे। आता हे सुद्धा आपण बाजूला काढून घेऊ। कांदा, लसूण आणि खोबरं छान चिरून झालेलं आहे। नंतर आपल्याला कढई गॅसवरती गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत आणि ते थंड करून घ्यायचे आहे। आता इथे शेंगदाणे थंड झाले की आपल्याला त्याचे सालं काढून घ्यायचे आहे आणि हातानेच त्याचे अर्धे अर्धे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता की शेंगदाणे पण आपले मस्त असे अर्धे अर्धे तुकडे झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला गॅसवरती आता कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्या कढईमध्ये चटणीसाठी लागेल एवढं तेल घ्यायचं आहे। तर मी इथे 3 पळी तेल घेतलेलं आहे। तर गॅस इथे मध्यम ठेवायचा आहे आणि आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे आणि शेंगदाणे छान डार्क सोनेरी रंगाचा होतपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता की मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आणि आता हे शेंगदाणे आपल्याला तेलातून काढून घ्यायचे आहे। नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला सुकं खोबरंसुद्धा टाकायचं आहे आणि सुकं खोबरं पण मध्यम गॅसवरती डार्क सोनेरी रंगाचा होतपर्यंत छान कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे। आता खोबरं पण छान कुरकुरीत झालेलं आहे, तो पण आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे। आता टाकायचं आहे लसूण। लसूण पण मध्यम गॅसवरती छान डार्क सोनेरी रंगाचा होतपर्यंत तळून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता की लसणाला पण छान असा मस्त रंग आलेला आहे आणि असा छान कुरकुरीत होतो आहे। आता तो पण आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आणि आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांद्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे मीठ टाकल्याने कांदा हा लवकर तळला जातो आणि कुरकुरीत पण होतो। तर कांदासुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती असा मस्त कुरकुरीत तळून घ्यायचा आहे, जसं आपण बिर्याणी करताना तळतो अगदी तसाच तळून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता की कांद्याला काय सुरेख रंग आलेला आहे, तो पण आता आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे। आता कढईमध्ये तुम्ही इथे बघू शकता की अगदी थोडंसंच तेल उरलेलं आहे। तुम्हाला वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं तेल टाकू शकता किंवा जर जास्त तेल उरलेलं असेल तर त्यामधून थोडंसं तेल काढून घ्यायचं आहे। पण इथे 1 ते 2 चमच्यासारखं तेल आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये फोडणीसाठी आपल्याला टाकायची आहे मोहरी। मोहरी छान तडतडली की टाकायचं आहे मग जिरं, आणि जिरं पण छान तडतडलं की मग त्यामध्ये टाकायची आहे 2 चमचे तीळ। तीळसुद्धा छान कुरकुरीत होतपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि हलकासा सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे।
मग यामध्ये टाकायची आहे पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा चाट मसाला, आपल्या चवीनुसार साधं लाल तिखट, थोडीशी हळद आणि आपल्या चवीनुसार मीठ। आता हे सगळे सुके मसाले छान परतून घ्यायचे आहे। इथे आपल्याला गॅस अगदी कमीवरती ठेवायचा आहे आणि जे आपण सगळे कांदा खोबरं लसूण तळून घेतलेलं होतं आता हे सगळं त्यामध्ये टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की इथे आपली खडी चटणी तयार झालेली आहे। खडी चटणीला मस्त असा सुरेख रंग पण आलेला आहे आणि ती दिसायला पण अशी कुरकुरीत दिसते आहे। तुमच्यासाठी जर ही रेसिपी नवीन असेल तर तुम्ही नक्की ही ट्राय करा, खूप छान लागते। तुम्ही ही चटणी कशाही सोबत खाऊ शकता, भाकरीसोबत, चपातीसोबत। अशा प्रकारे आज आपण एकदम नव्या चटणीचा प्रकार केलेला आहे जी एकदम कुरकुरीत आणि खमंग असते। तर मला खात्री आहे की आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि ही चटणीचा प्रकार पहिल्यांदाच यूट्यूबवर तुम्ही बघत आहेत। ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि छान छान रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।